सध्याच्या परिस्थितीत लाभ देणारी अंधश्रद्धा आणि हानी पोहोचवणारी अंधश्रद्धा कोणती आहे याचा विचार करून अंधश्रद्धेचं स्तोम निर्माण केलं जात आहे। संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सातत्यानं अंधश्रद्धेवर प्रहार केले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातच अंधश्रद्धा संपवण्याची ताकद आहे असं मत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी व्यक्त केलं। राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा समारोप पार पडला। या संमेलनाच्या समारोप प्रसंगी विशेष अतिथी म्हणून नाशिकचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्रामुख्याने उपस्थित होते। तर पुराण पुस्तक वाचणं व्रतवैकल्य करणं हा खरा धर्म नाही। कुठल्याही धर्मात मानव कल्याण सांगितलेलं आहे आणि हेच मानव कल्याण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या साहित्य अभंग आणि गीतांमधून सांगितलं आहे असं मत व्यक्त केलं। तर सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे। स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्त्रियांची चळवळ बळकट करणं गरजेचं आहे। तरुणांनी ग्लोबल व्हायला हवं असं मत डॉक्टर राजीव बोरकर यांनी व्यक्त केलं। तर व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, कपिल ढोके, नाशिकचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। ठरलं होतं, मी पोरगी पाहायला निघालो, म्हणाले की मोजरी गावात कुणीतरी गरिबाची पोरगी आहे आणि गुरु काहीच नाही आलं। मी एकटाच तरुण होतो, बाकी सगळे म्हातारे माझ्यासोबत होते। कपडे घातले खादीचे आणि त्याच्यावर लग्न लावलं। 5-6 वर्षाचा झाला तेव्हा त्याला माझेच ऑल्टर केलेले कपडे त्याला घातले